अभिवादन करून कला वैविध्य ग्रुप सहर्ष सादर करीत आहे गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत संशय कल्लोळ नाटकातील नाट्यप्रवेश. कलाकार कृतिका रेखा जोशी, रोहिणी स्मिता दामले कुलकर्णी, दिग्दर्शन स्मिता दामले कुलकर्णी. सादर करत आहोत संगीत संशय कल्लोळ मधील एक प्रवेश. कृतिका तिच्या खोलीच्या खिडकीतून रस्त्यावर पाहते तो काय, तिच्या यजमानांच्या म्हणजेच फाल्गुनरावांच्या मांडीवर एक बाई निजलेली असते. फाल्गुनराव दुसऱ्या हाताने तिला वारा घालीत असतात. हे दृश्य पाहून संतापलेली कृतिका तरा तिकडे जायला निघते आणि दाराबाहेर पडता पडता तिला ठेच लागते. ते म्हणतात ना, गाई गाई आणि निंचू डसला ग बाई. मी कळ आधी त्यांना बघते. झाडाखाली दिसत नाही, गेले कुठे? घरात नाही शिरली, इथे पण नाहीये. रोहिणीलाच विचारते, रोहिणी अगं रोहिणी, मी नाहीशी झाले देव जाणे. रोहिणी काय पाहिजे? यांना पाहिलंस का? नाही. म्हणजे मगाशी घरात नाही गेले? नाही, मी आता सोफ्यावरच होती. खोट खोट बोल, जीभ जळेल तुझी. आमच्या नवरा बायकोवर गाण आणतेस काय? मुरळी होशील 7 जन्माची मुरळी. नको सांगूस. कृतिका आहे ही, आणि मी आळी धुंडाळेल आणि शोधून काढेल. जा मुरळी म्हणे जा. तस्वीर तिच्याच पैकी कोणाची तरी दिसतीये. ठीकच झालं, लपून बसा. आता पाताळात म्हणावं. सुतावरून स्वर्ग गाठणारी कृतिका आहे ही. असा तिथून शोधून काढेल तिला. नाही, पण आधी यांची खोड मोडली पाहिजे चांगलीच. आज हे केलंय म्हणजे त्या सटवीला माझ्या उरावर आणून बसवतील. नवरे 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 कसले मेले, कसा नवरे. काही गो रोहिणी, अगे रोहिणी, सारखी कुठेतरी जाऊन बसते. रोहिणी काय पाहिजे? कसली ती धर्मार्थ औषध आणि कुठल्या त्या बाया बापल्या. म्हणे आई साहेबांनी मरताना शपथ घेतली. सगळी सोंग ढोंग कळतात तर मला. बायकांचे रोग बायकांनीच पाहावे, पुरुषांनी काय म्हणून. सावज पकडायची जाळी नांदणीला दिसत नाही. मी अशीच हो का? हो, आज मात्र माझे चांगलेच डोळे उघडले. माझ्या जीवाचा जळफळाट होत काही. मला सांग, मी गुणाने वाईट आहे का रूपानं वेडी बिद्री आहे? काय हो? गुणानं वाईट आहे, रंगानं काळुंदरी आहे का वय झालंय? काय हो बाईसाहेब? यांची असली थेरच आलीत माझ्या समोर. काय हो बाईसाहेब? अगो मेल्या आम्हा बायकांना देवळात जायची पण चोरी, आपल्याला भेटायची पण बंदी. आणि यांनी मात्र दिवसा ढवळ्या भर रस्त्यात हवा तसा चावटपणा करावा. शी वरून आपली संभावितच काय मेलं चुलून तरी सोसावा तरी किती आम्ही. आता तुम्ही प्रत्यक्षच पाहिलं म्हणता तर मग मी काय बोलू? पण बाईसाहेब त्यांचं करणं मी
ही बरोबरच दिसतं बर का. हा? कारण दुबळ्या बिचाऱ्या बायकोवर जर गाजवायचं नाही तर आमच्या पुरुषांनी आपला सूरपणा, आपला स्वतंत्रपणा, आपली आरेरावी गाजवायची तरी कुठं. तुला खरं सांगते, या असल्या जिल्ह्यापेक्षा ना कधी कधी वाटतं अफू खावी, का विष प्यावं, का विहिरीत जीव द्यावा. अगं आता नाही गं. मग ठीक आहे. ती काहीशी म्हणे ना, नवी नवी नवलाईची वापरली ती कवडी मनाची, त्यातली गं. तुला सांगते रोहिणी, नवीन नवीन लग्न झालं ना तेव्हा की मी हे ना अगदी मला उराशी बाळगू, त्या कडेवर वाहू, कांद्यावर घेऊ असं करत होते हो अगदी. ज्याने त्यांनी म्हणावं की बाई अगदी भाग्याची हो, म्हणून असतात बीचवर, पण हौशी नवरा मिळालाय. खरंच की बाबासाहेब. आत्ता बघते तर काय सदान कदा ती धुसफूसली कपाळावर आठ्या, एक शब्द बोलतील का शपथ सारखे आपले ते साडीच का नेसलीस, दागिनेच का घातले, शालूच का नेसलीस, तेवढ्यातच का गेलीस, एक ना दोन. अव पण करायचं काय बाईसाहेब, ज्यांची सत्ता त्यांची लत्ता खायलाच पाहिजे ना व. हो, लत्ता खातात म्हणे लत्ता. अगं कुठल्याच्या देशात म्हणे बायका नवऱ्यांना गुलामाप्रमाणे वागवतात. अगं बाई, खरं का काय? तसं झालं पाहिजे इथं, म्हणजे असल्या नवरोबांचे डोळे उघडतील, चांगलं संजन मिळेल. पण बाईसाहेब हे तरी चांगलं का? मी कुठे म्हणतेय चांगलं म्हणून, मी आपली फटकळ तोंडाची, हा बरोबर आहे, निर्मळ मनाची हो, सरळ चालीची बायको आहे. पण यांनी लग्नात घेतलेल्या शपथेप्रमाणे तरी वागावं म्हणजे झालं, दुसरं काही नको बरं आम्हाला. देवीचीच कटकट आहे. रोहिणी, सकाळी सकाळी कुठे गेली तीस, सांगितलं नाही सजून? अव बाईसाहेब, म्या सांगितलं त्यातलं एक अक्षर बी खोट नाही. अव ती खरंच त्यांच्या घरी राहती. हा काय गटाकडे केलेल्या उपकारा तरी स्मरून खरं सांग, नागिन टसली आणि पोषणाऱ्याला टसली असं नको करूस. आता तुम्ही तसं म्हणल्यावर मग काय हो. जा, नको सांगूस. कोंबडं झाकलं म्हणून तांबडं फुटायचं राहत नाही, समजलीस? चिठ्ठीचं उत्तर येईल लगेच माझ्या. जा. रोहिणी, रोहिणी, साक्षी कुठे वेगळी जाऊन बसते. अगं रोहिणी, या आला. कुठे गेली ती आपली दिनका? मला विचारल्याशिवाय कशी गेलीस का? हा, रागावू नको बाईसाहेब. अव त्या साथीला तुम्ही नाही नाही ते बोललात, मला बी तसलंच म्हटलं. माझं मेलीच एक राहू द्या हो, पण तिची समजूत कराया म्हणून तिच्याकडे गेलते बघा. समजलं समजलं, का गेली तीस ते? सत्य बाहेर पडलं म्हणून सांधा सांधी करायला गेली तीस काय? अगं त्या सटवीचं तोंड तू बंद करशील. बरं ही बायकाच विचारते म्हणजे झालं. तरी म्हटलं माझ्या चिठ्ठीचं उत्तर का आलं नाही अजून? टिप्पा कोणी घातला? अगं तूच नाही, आणि माझ्या कामात चोंबडेपणा करतेस काय असा? अव बाईसाहेब, अव ऐकून तर घ्या माझं. अव तुम्हीच म्हणला नव्हता का त्या साथीकडे जायचंय? मग त्याचं काय? अव त्या साथीकडे
गेलते ना मी, तिनं मला एक लय चमत्कारी गोष्ट सांगितली बघा. काय? होय. इकडे ये, सांग काय ती गोष्ट. हो बाईसाहेब, आज सकाळच्याला यजमान साहेबांचा निरोप घेऊन आपला भादव्या त्या सातीकडे गेलता बघा. हा, त्यांचा निरोप घेऊन भादव्या हा, तिच्याकडे. हा. काय नेलं हे कारस्थान तरी? भादव्या सांग काय निरोप तो? यजमान साहेबांनी सातीला आज सांच्याला अंगार झाल्यावर कुणाला बी नकळत आपल्या आमराईच्या कोपऱ्यावर ये असं सांगितलंय बघा. तेच तर सांगत होते मी. तू काय शहाणी मोठी. अहो बाईसाहेब, अहो बोलिवलं ते बोलिवलं आणि कसं म्हणून नाही विचारलं. कसे कसे सांग बरं. सांच्याला अंधार झाला म्हणजे कुणाला बी नकळत. अहो बाईसाहेब, साती बिचारी घाबरून गेली ना व. पुरुष असते काय नेम त्यांचं. त्यातून सांच्याला अंधार झाल्यावर कुणाला बी नकळत. आणि बाईसाहेब, अहो बुरका घेऊन ये बुरका असं बी सांगितलं. या वया वया बुरखा घेऊन कोणाला दिसू नये म्हणून. अगं एखाद्या शेंबड पोर पण नाही का सांगणार. कशाला बोलत आहे ते. कोण आलंय? बाई, हा मुलगा आलाच. कोण आले बाईसाहेब? काय तर भेटूच नाही असं वाटतं. आवाज नाही ना. कोण आले बाईसाहेब? तिला काय करायचंय? तुझ्या आतमध्ये चोंबडेपणासारखं जा म्हणते ना. जा. आणि हो, तो गेला की परत ये आणि सगळं सांग मला परत. हा, सांगते सांगते बाईसाहेब. मांजर डोळे मिटून दूध पितो. त्याला वाटतं आपल्याला कोण बघणार. बघते.